एकीकडे होर्डिंग प्रकरणानंतर धास्तावलेल्या पूनम महाजन यांनी आज मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देणं मात्र टाळलंय। या वादावर पडदा पडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काल पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा फोटो नसल्यामुळे युवा सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते। त्यानंतर त्यांनी निषेधही व्यक्त केला होता आणि या सगळ्या वादावर पडदा टाकण्यासाठी आज पूनम महाजन या मातोश्रीवर ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी म्हणून आल्या होत्या। आदित्य ठाकरेंच्या फोटोवरना जो झालेला वाद होता तो पूनम महाजन यांच्या भेटीने मातोश्रीने आता संपवलेला आहे। पूनम महाजन ह्या उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार आहेत भाजपच्या आणि त्यांच्या बॅनरवरना आदित्य ठाकरेंचा फोटो नसल्यामुळे युवा सेनेने नाराजी व्यक्त केली होती आणि ही नाराजी भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचली होती आणि युवा सेनेने आपला प्रचारही त्या पद्धतीचा थांबवला होता। त्यामुळे उत्तर मुंबईच्या उमेदवार भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर रश्मी ठाकरे यांची भेट घेऊन त्याबद्दल झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि प्रोटोकॉल प्रमाणे भाजप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे प्रोटोकॉल प्रमाणे फोटो लावणार आहे आणि त्याचबरोबर झालेली जी चूक होती ती 8 डिझायनरची होती अशी स्पष्टोक्ती पूनम महाजन यांनी दिल्यामुळे आता प्रकाराबद्दल पडदा पडलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकरसह हेमंत बिर्जे, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।